नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आम्ही बजाज कृषी महाविद्यालय पिपरी वर्धा येथील 14 सत्रातील विद्यार्थी। आमच्या ग्रुपचं नाव आहे नेचर टच आणि माझं नाव महबूब युसुफ अली सय्यद। मी कंचन रांगडाले। मी लीना पांडे। मी कोमल रांगडाले आणि मी रोशन सुरजुसे। आज तुम्हाला बजाज कृषी महाविद्यालय पिपरी वर्धा येथे स्थायिक असलेले उद्यान विद्या विभाग याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया। हॉर्टिकल्चर फील्ड आज आपण इथे आलो आहे हॉर्टिकल्चर बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्यासाठी। तर महबूब, आपण हॉर्टिकल्चरच्या फील्डवर तर आलो आहे, तर हॉर्टिकल्चर म्हणजे नेमकं की काय? हॉर्टिकल्चरची डेफिनेशन म्हटली तर द स्टडी और द प्रॅक्टिस ऑफ ग्रोविंग फ्रूट, व्हेजिटेबल्स अँड फ्लावर। म्हणजेच आपण हॉर्टिकल्चर यामध्ये फ्रूटचं, व्हेजिटेबलचं आणि फ्लावरचं कल्टिवेशन करून यील्ड तयार करत असतो। तर हॉर्टिकल्चरच्या मेनली 3 ब्रांचेस ते आपण एक्सप्लेन करणार आहोत, म्हणजे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर 3 ब्रांचेस म्हणजे पोमोलॉजी, ओलेरिकल्चर अँड फ्लोरिकल्चर। या 3 ब्रांचेस बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया आपल्या फील्डवर। आपण आता आलेलो आहे ओलेरिकल्चर मध्ये, जे की आहे हॉर्टिकल्चरची एक ब्रांच, ज्याच्यामध्ये आपण व्हेरियस टाइपचे व्हेजिटेबलची स्टडी करत असतो। तर आपण इथे बघत आहे की ब्रिंजलचं कल्टिवेशन केलेलं आहे, जे की आहे फ्लावरिंग स्टेज मध्ये, आणि ब्रिंजल हे मोस्ट ऑफ द कंज्यूम केलेला क्रॉप है। तो ये हमारी हॉर्टिकल्चर की फील्ड है, जहाँ पे हमने वैरायटी ऑफ वेजिटेबल्स लगाए। जैसे हमारे पास ब्रिंजल्स है, कॉलीफ्लावर्स लगे हुए हैं एंड कैबेज है। तो हम इसकी अभी हार्वेस्टिंग करने वाले हैं। तर आता आपण करू कॉलीफ्लावरची हार्वेस्टिंग। वेजिटेबल्स देखा, अभी हम लोग फ्लावर्स देखेंगे। एक हॉर्टिकल्चर की ब्रांच है फ्लोरिकल्चर, यहाँ पे गैलारिया के फ्लावर को हमने कल्टीवेट किया है। हम लोग हॉर्टिकल्चर में फ्लावर को कैसे कल्टीवेट करते हैं, फ्लावर के ट्रेजेस क्या है, कलर क्या है, वो स्टडी करते हैं। चला मित्रांनो, आता आपण बघितलं आहे ऑरेलिकल्चर आणि फ्लोरिकल्चर बघितलं आहे। त्यानंतर आपण हॉर्टिकल्चरची एक ब्रांच म्हटली तर पोमोलॉजी। त्या पोमोलॉजीमध्ये आपल्याला फ्रूटची स्टडी करायची असते। त्या फ्रूटच्या स्टडीमध्ये आपण आपल्या हॉर्टिकल्चर नर्सरीमध्ये पोमोग्रेनेट आणि मँगो या दोघांचं कल्टिवेशन केलेलं आहे, आणि त्याला एक प्रिव्हेन्शन म्हणून बोर्डो मिक्सचर लावलेलं आहे। पोमोलॉजी इज द स्टडी और प्रॅक्टिस ऑफ कल्टिवेटिंग फ्रूट क्रॉप्स। तर आता आपण आलो आहे गव्हाच्या बगीचात। प्रोपॅगेशन, तर प्रोपॅगेशन मध्ये लेअरिंग, एअर लेअरिंग, बर्डिंग, ग्राफ्टिंग हे सगळ्या मेथड केल्या जाते प्रोपॅगेशन साठी। तर त्याच्यामधून आता आपण एक पाहत आहे एअर लेअरिंग। आपण हे एअर लेअरिंग करतो न्यू प्लांट किंवा न्यू कलम बनवासाठी। तर मित्रांनो, बजाज कृषी महाविद्यालय मध्ये हॉर्टिकल्चर फील्डवर पॉलीहाऊस पण आहे। तर पॉलीहाऊस हे पारदर्शक सामग्री पॉलिथिन पासून बनलेली एक विशेष रचना आहे, जे विविध वनस्पतींच्या वाढीसाठी व विविध शेतीसाठी आणि नियमित हवा व तापमान ठेवण्यासाठी बनवलेली आहे। तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हॉर्टिकल्चर आणि हॉर्टिकल्चरच्या ब्रांचेस, तसं म्हटलं तर हॉर्टिकल्चरच्या भरपूर ब्रांचेस आहे, पण आपण मेनली 3 पोमोलॉजी, ओलेरिकल्चर आणि फ्लोरिकल्चर हे ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे। तर अशा प्रकारे इलेक्टिव्ह एक्सटेन्शन 244 ॲग्रिकल्चर जर्नलिझम मध्ये हॉर्टिकल्चर हा डिपार्टमेंट आपण कंप्लीट केला आहे। थँक्यू।